संघाच्या बाजूला झरेबडी संघाकडून आक्रमण येतंय होतंय तो हा अभि बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया अभि आहे बाबू आहे इकडे जर का बघितलं बाजी माफ करा वांजाई केंद्रीय संघाचे खेळाडू जरी छोटेसे असले तरी दमदार खेळ करण्याचा नक्कीच त्यांचा मानस असतो प्रयत्न असतो. बघूया बाजी भाऊ केंद्रीय संघाकडून आदळाई पडतो. ऋषभ चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 31 नंबर जर्सी परिधान केलेला हा ऋषभ या ठिकाणी रायडर बाद होतोय. पहिलं गुणांकन प्राप्त होतंय तो या झरेबडी संघाला. आक्रमण होतंय अभि एक उंचपुरा चढाईपट्टू स्वतः कर्णधार. अभिला माहिती आहे की पहिल्या सत्र आहे दोन्ही संघांना आजमावण्याचा वेळ असतोय पहिल्या सत्रामध्ये असतं त्यामुळे अभि कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये. निदान दिशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतं झरेबडी संघाकडून एक बोनस गुण आहे. आक्रमण होतंय पुन्हा एकदा. आता मात्र ऋषभ याला थांबवलं जातंय. ऋषभ थांबवलं जातोय आणि आपल्या प्रांगणात परततो. एक गुण प्राप्त करतो. ज्यांना ऐकायला आलं त्यांना समजलं असेल बाकी त्यांना काय नसते बाकी असतात म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी अभि चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. त्यानं रेडमध्ये एक बोनस गुण घेतला होता असा अभि या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. निदान दिशा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतं. पहिल्या सत्रामध्ये केंद्रीय संघाचं सुद्धा कौतुक आहे. प्रतिस्पर्धी संघ हा अतिशय बलवान असताना सुद्धा केंद्रीय संघाचं कौतुक नक्कीच करणं गरजेचं आहे. एक चांगल्या प्रकारचा त्यांना लढत देण्याचा प्रयत्न केला जातो तो केंद्रीय संघाकडून. ऋषभ चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. ट्रिपल टूचं क्षेत्ररक्षण असताना ऋषभ निदानरेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतो. आता मात्र हा उंचपुरा चढाई पडतो. बाबू थांबतोय अभि थांबतोय आणि या खेळाडूला सुवर्ण संधी दिली जाते. एक जबरदस्त शरीर यष्टीचा असा हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. एक गुण प्राप्त होतो. रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यानंतर केवळ एक सामना खेळवायचा शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे कोणी जायचं नाहीये. केवळ एक सामना आहे. केवळ एक सामना खेळवायचा शिल्लक आहे. 7-7 मिनिट एक बोनस गुण आहे. 7-7 मिनिटांचा होणारा सामना अशा वेळेस एक उंचपुरा चढाईपट्टू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. निदान रेषा पार करतोय मध्यरेषेचं फिरवतोय अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये वेळाभावी परततोय. आक्रमण होतोय चढाईसाठी सज्ज होतोय तो हा डुबकी मारण्याचा प्रयत्न आहे. जबरदस्तीने सुरुवातीला सांगितलं की या केंद्रीय संघाचं सुद्धा कौतुक आहे. प्रतिस्पर्धी संघ हा अतिशय ताकदवान बलवान असताना सुद्धा केंद्रीय संघ एक जबरदस्त लढत देताना बघायला मिळतोय. बघूया आता मात्र केंद्रीय संघ आघाडी घेताना बघायला मिळतोय. निदान रेषा अभि पार करतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांनी दात फेटाळलेले पंच सुद्धा अतिशय नावाजलेले असे पंच आहेत. ओंकार आहे सचिन आहे नक्कीच अनुभव त्यांच्या पाठीशी एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहे. निदान रेषा पार करतोय आपल्या भागण्यात पडतोय. ही मात्र डू ऑर डाय ग्रेट तिसरी चढाई घ्या. पहिली 2 चढाई निष्फळ झाल्यामुळे आता मात्र या रेड मध्ये एखादा गुण घेणं गरजेचं आहे. एक नंबर या केंद्रीय संघासाठी जोरदार टाळ्या मिळतो मित्रांनो. इतका भारदस्त
पुन्हा एकदा जबरदस्त अर्धस्थ शरीर यष्टीचा चढाईपट्टू बाबू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना बाबू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. निदान रेषा पार करत पुन्हा एकदा आक्रमण 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. स्वतःच्या डाव्या कॉलम मधून चढाईसाठी सज्ज होतोय. छोटेसे जरी खेळाडू असले पाचही किल्ले संघाचे तरी जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे असणार आहे. निदान रेषा पार करता पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना केवळ एक सामना खेळवायचा शिल्लक राहिलेला आहे. नाही पुरासा चढाईपट्टू ट्रिपल्टूचं क्षेत्ररक्षण असताना राईट कॉर्नर मधून बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. रिव्हर्स किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय. स्कॉर्पिओ किक आणि जबरदस्त डिफेन्स आहे. एक गुण आहे. 31 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आता मात्र अभि मैदानाच्या बाहेर आहे. 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू मैदानाच्या बाहेर आहे. एक जबरदस्त लढत आहे. एक चांगल्या प्रकारची आघाडी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र किंजळी संघाकडून निदान रेषा पार करतोय. आपल्या प्रांगणामध्ये परतोय. बाबूची जबाबदारी वाढणार आहे. अतिशय बलवान ताकदवान असा हा खेळाडू बाबू चढाईसाठी सज्ज होताना बाबू चढाईसाठी सज्ज होतोय. 2-2-1-2चा बुलॉन संघ असताना चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. तो बाबू अतिशय ताकदवान बलवान. बाबूला माहिती आहे अभि मैदानाच्या बाहेर आहे. बोनस गुण आहे निश्चितपणे. बोनस गुण आहे. मात्र 2 वर टार्गेट आहे. 2 चढाई मिश्र झाले. किल्ले संघाला निर्णय सत्र चालू झालेलं आहे. 26 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू छोटासा जरी खेळाडू असला तरी अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे. छान बदलाला इथे बघायला मिळतोय. स्वतःच्या राईट कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो तो हा खेळाडू. निदान रेषा व्हॅल्युएट करतोय. 26 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू अतिशय ताकदवान बलवान असा खेळाडू. 1 नंबर जर्सी परिधान केलेला बाबू. 2-1-2चं क्षेत्ररक्षण असताना बोनस ऑफरणार आहे. प्रो कबड्डीचा जो नियम आहे 5 किंवा 5 पेक्षा कमी डिफेंडर जर का मैदानात असतील तर चढाईपट्टूला मात्र कुठल्याही प्रकारचा बोनस गुण मिळत नसतो. अशा वेळेस बाबू चढाईसाठी सज्ज होतो. ज्याने 1 नंबरचे जर्सी परिधान केले चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळते. बाबूला माहिती आहे कर्णधारांना आपल्यावर विश्वास त्यानं कानमंत्र दिलेला आहे. अशा वेळेस निदान रेषा पार करून आपल्या प्रांगणात पडतं. आक्रमण होते. 26 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू एक छान बदलाल इथे बघायला मिळते. एक जबरदस्त रेड आहे. सुपर ट्रॅकल ऑन आहे. माफ करा अभिवर आता जबाबदारी असणार आहे. मात्र अभिला सुद्धा मगाशी पहिल्या सत्रामध्ये पकड झालेली आहे ती किंजळी संघाकडून. त्यामुळे अभिच्या पोटात सुद्धा गोळा आलेला असणार आहे. 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना अतिशय ताकदवान बलवान खेळाडू. जबरदस्त सामना बघायला मिळतो. अटीतटीचा रंगतदार सामना. आता मात्र आपल्याला सुद्धा स्पीड वाढवावी लागणार आहे. नक्की समालोचकाचं सुद्धा कर्तव्य असतं की सामन्याला रंगत आणणं स्पर्धेला रंगत आणणं हे समालोचकांच्या सुद्धा हातात असतं. त्यामुळे आता सुद्धा मला स्पीड वाढवावी लागणार आहे. बघूया निदान रेषा पार करतोय. आता मात्र हृदयाचे ठोके वाढत चाललेले आहेत. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे. एक म्हणतो चला घरी जाऊया. बाजूचा म्हणतो हा सामना संपला की पुढचा सामना बघून जाऊया. तिसरा म्हणतोय अरे थांबा हे दोन्ही सामने बघून जा. जबरदस्त सामना आहे. पुन्हा एकदा 2 नंबर जर्सी परिधान केलेला अभि चढाईसाठी सज्ज होतोय. निदान रेषेच्या आसपासची खेळी असताना या ठिकाणी अभिला जर का पकड करायची असेल तर सांघिक पकडीचा नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू 2 गुण आहेत. जबरदस्त सामना आहे. एका वेळेस वाटलं होतं की हा सामना झरेवडीच्या बाजूने जाणार. मात्र मध्यंतरानंतर एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे ती वाजसाई किंजळी संघाच्या बाजूने. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. अभि 1 बोनस गुण आहे. निश्चितपणे अतिरिक्त गुण घेतला जातोय. सुपर ट्रॅकल ऑन आहे. 1-1चं क्षेत्ररक्षण असताना 14 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू
शेवटची 4 मिनिटं. गुणफलक 11-10. 10 गुण झरेवाडी, 11 गुण किंजळी. 10-11-11-10 असं गुणफलक आहे शेवटची 4 मिनिटं असताना. आता मात्र पुन्हा एकदा निदान रेषा पार करतोय. पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतो, ज्यानं 2 नंबरची जर्सी परिधान केली अभि, स्वतः कर्णधार. आता मात्र 4 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना अभि चढाईसाठी सज्ज होतो. 2 नंबर जर्सी परिधान केलेला उंचपुरा चढाईपटू अभि या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. निदान रेषा पार करतोय, पंचांनी दात फेटाळले. 1-1 क्षेत्ररक्षण असताना 10-11 असं गुणफलक असताना बघूया आता काय होणार आहे. वेळ कमी होत चाललेली आहे. निदान रेषा पार करतोय. 31 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू टाइमपास सत्राचा अवलंब केला जातोय. बघूया पुन्हा एकदा निदान रेषा पार करतोय. शेवटची 3 मिनिटं आहेत. लास्ट 3 मिनिट्स रिमेनिंग. अशा वेळेस 2 नंबर जर्सी परिधान केलेला अभि चढाईसाठी सज्ज होतो. वेळ कमी होत चाललेली, सामन्याची रंगत वाढत चाललेली आहे. जो संघ मध्यंतराला पिछाडीवर होता तो संघ आता मध्यंतरानंतर आघाडीवर जाताना बघायला मिळतोय. 1 गोल मात्र. डू और डाय रेड, थर्ड रेड, सुपर ट्रॅकल ऑन. चढाईपट्टूला बाद केला, 2 गुण मिळणार. या ठिकाणी बघूया सुपर ट्रॅकल ऑन. आता मात्र झरेवाडी संघ आघाडीवर जाताना बघायला मिळतोय. जबरदस्त संघ आहे, अतिशय नावाजलेले असे दोन्ही संघ आहेत. झरेवाडी संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला वाजई किंजळी असा संघ. दोन्ही 2चं क्षेत्ररक्षण असताना आता मात्र बोनस ऑफ असणार आहे. 5 डिफेंडर मैदानात असताना या ठिकाणी अभि चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. निदान रेषा व्हॅल्यू शेवटची 2 मिनिटं आहेत. लास्ट 2 मिनिट्स, शेवटची 2 मिनिटं. पुन्हा एकदा 2-2 क्षेत्ररक्षण आहे. आता मात्र ही डू और नाही, ओके नाही, चुकून बांधलेलं आहे. चुकून बांधलेलं आहे. चुकून आहे. सेकंड आहे बांधलेलं. सेकंड 2-1-2चं क्षेत्ररक्षण असताना त्या ठिकाणी 5 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना असो. या ठिकाणी आपल्याकडे रिव्ह्यू नाही, थर्ड अंपायर नाही, त्याच्यामुळे मित्रांनो थोडस आपण समजून घ्या. आंतरराष्ट्रीय पंच सुद्धा एखादा त्यांचा निर्णय चुकत असतो. या ठिकाणी आमचे बरेचसे निर्णय चुकतात आमच्या या शेजारच्यांची. असो, जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा 2-1-1चं क्षेत्ररक्षण आहे. निदान रेषा व्हॅलिड करतोय. आता काय वाजवायचंय का वाजवायचं. आता शेवटचं 1 मिनिट आहे आणि डोर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे. आता मात्र एखादा गुण घ्यावा लागणार आहे अभियाला. 3री चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय, करण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 गोल. डोर डायरेक्ट आहे, थर्ड रेड असताना या ठिकाणी बघूया काय रे. अभि चढाईसाठी सज्ज होतोय. काही क्षणांचा खेळ शिल्लक आहे, काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे. अशा वेळेस बघूया काय होणार आहे. जबरदस्त सामना आहे. अभि चढाईसाठी सज्ज होतोय. तर आम्हाला प्रश्न पडलेला आहे पुन्हा एकदा, काय 5-5 रेड देतात की काय असा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे. बघूया काय होणार आहे. अशा वेळेस 2-2चं क्षेत्ररक्षण आहे, काही क्षणांचा खेळ शिल्लक आहे. अशा वेळेस आम्ही लवकर आटपण्याचा प्रयत्न करतोय. आता काय होणार आहे ते या चढाईपट्टूवर डिपेंड असणार आहे. बघूया. चला चला सामन्याला सुरुवात. पहिल्या चढाईचा मान जातोय झरेवाडी संघाकडून. पहिला आक्रमण प्रसाद चढाईसाठी सज्ज होतोय. निदान रेषा हीच बोनस रेषा असणार आहे. बघूया यशस्वी झालेला आहे का. 2-2-1-2चा फुलान संघ असताना या ठिकाणी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. निदान रेषा हीच बोनस रेषा आहे. बघूया. 1 बोनस गुण आहे. गुण 1 मिनिट. गुणफलक कसं आहे. 1 गुण झरेवाडी, 0 गुण किंजळे. किंजळे संघाकडून पहिला आक्रमण साहिल गोगले. साहिल चढाईसाठी सज्ज होतोय. छोटासा जरी खेळाडू असला
तरी चांगला प्रयत्न केलेला आहे तो साहिल यानं किंजळे संघाकडून. जबरदस्त डिफेन्स आहे. गुणफलक जरेवाडी संघाला गुणफलक 2-1. दुसरं आक्रमण आयुष माफ करा ऋषिकेश साळुंके. ऋषिकेश निदान रेषा हीच बोनस रेषा असताना 2-2-1-2 चा फुलान संघ आहे ज्यानं 1 नंबरचे जर्सी परिधान केले असा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया यशस्वी होतो का ऋषिकेश. निदान रेषा बघूया 1 बोनस गुण आहे. गुणफलक आहे 3-1. 1 मिनिट. दुसरं आक्रमण आयुष सोलकर किंजळे संघाकडून. आयुष चढाईसाठी सज्ज होते. 26 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू. निदान रेषा हीच बोनस रेषा असताना बोनस प्लस पॉइंट आहे 1 नंबर. 1 मिनिट. गुणफलक कसं होत आहे 3-3. तिसरं आक्रमण रितेश. तिसरं आक्रमण रितेश. 3-3 असं गुणफलक आहे. जबरदस्त सामना बघायला मिळतो. सामना बरोबरीच झाल्यामुळे आज या ठिकाणी 5-5 रन देण्यात आलेले आहेत. तिसरी चढाई करतो या ठिकाणी बघूया रितेश कळंबटे. प्रयत्न केला जातो. घोगले. तिसरं आक्रमण 4-3 असं गुणफलक आहे. बघूया 2-2-1-2 चा फुलान संघ झरेवाडी संघाच्या प्रांगणामध्ये 31 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू 7 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना निदान रेषा हीच बोनस रेषा असताना बघूया आता चढाईसाठी सज्ज होतोय ऋषभ. जबरदस्त डिफेन्स. गुणफलक आहे झरेवाडी संघाकडून प्रज्वल अर्थात अबी. चौथा आक्रमण 2 नंबर जर्सी परिधान केलेला स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय अभियाला. 5 गुणफलक आहे 5-4 आक्रमण. विशाल बसवणकर 5-4 असं गुणफलक असताना स्वतःच्या राईट कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय विशाल. या ठिकाणी 1 गुण आहे. गुणफलक होत आहे 5-5. 1 मिनिट. सूरज अर्थात बाबू. आता काय होणार आहे 5-5 गुणफलक आहे. पुन्हा एकदा डोक्याला हात लावायचा या ठिकाणी वेळ आलेली आहे. 2-2-1-2 चा फुलान संघ असताना बघूया 1 गुण आहे. गुणफलक 6-5 आणि शेवटचं आक्रमण ओमकार. 1 मिनिट. हा सामना जर बरोबर झाला तर गोल्डन रेड देण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 6-5 शेवटचं आक्रमण ओमकार. आता मात्र काय होणार आहे ओमकार चढाईसाठी सज्ज होतोय. हा जर बरोबरीत झाला तर गोल्डन रेड देण्यात येणार आहे. 14 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू चढाईसाठी